The ex post facto approval of the expenditure sanction of the tourism department to fair in the Lisbon, Portugal from the 10th to 18th of March. Second, it is a proposal to amendment to the Goa recovery of the areas of tax, interest, penalty, other dues and through the Settlement Act 2023 by way of consideration and passing the Goa recovery of the areas tax, interest, penalty and other dues through the settlement amended bill 2025 ह्याच्या कॅबिनेटात बिल असले ते पास झाले. Proposal for the upgradation of the pay structure of the controller of the legal metrology from the level 10 to 11 and assistant legal controller from the 6 to 7. Proposal for the transfer of the carpentry cum the common facility center situated at the Poingin Kankona of Goa from the Department of the Handicraft, Textile and Coir to the Directorate of the Skill Development Entrepreneurship with the land, machinery and staff. सिव्हिल सप्लायचा एक कॉन्ट्रॅक्टर ताका हे करपा खातीर एक्सटेंशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट फक्त. एक्सपेंडिचर सँक्शन फॉर द इंटरनॅशनल योगा डे. रिवायज री-ऑक्शन पॉलिसी फॉर द डम हँडलिंग. जी फाटली डम हँडलिंग पॉलिसी आशिल्ली तितून थोडीशी ट्वीक करून ती रिवायज केल्ली आसा. Filling of the 6 post tutor demonstrator in the Department of the Pathology in the Goa Medical College on the contract basis, initially for the period of 1 year and till the filling of the post on the regular basis. Creation of the one supernumerary post in the Director of the Mines and Geology, Senior Chemist. Amendment of the Goa Tax on the Infrastructure Act 2019. Approval of the extension of the debt relief scheme for the mining affected borrowers on the financial institution. This is the last extension. Proposal for the Mahila Digital Saksharta Yojana through the IT department. And the formulation of the scheme for the daily wages, grant of the temporary status to the scheme of the Government of Goa 2025. हातूंतल्यान those who are daily workers आशिल्ले, ओके, हे सगळे डेली वर्कर्स हांकां आमी टेम्पररी स्टेटस दिता, इन्क्लुडींग स्पेशली द क्लिनर, हेल्पर, लेबरर, गार्ड, वॉचमॅन, MTS, स्वीपर, सगळे इक्विवलंट स्टाफ जो डेली वेजीस इन द गव्हर्मेंट आणि गव्हर्मेंट ऑटोनॉमस कॉर्पोरेशन, गव्हर्मेंट बॉडीज किंवा इवन दो इन द म्युनिसिपालिटीज ह्या सगळ्या जाणांक ग्रॉस रिम्युनरेशन ऑफ द 21,800 प्लस द एम्प्लॉई EPF इज 1,950, एम्प्लॉई EPF 1,850, नेट पे तांकां एप्रॉक्सिमेटली 20,000 मेळटलो. LDC, क्लॅरिकल स्टाफ, ड्रायव्हर कम इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, पंप ऑपरेटर, मशिनरीज, पेंटर, वेल्डर, ऑपरेटर्स ह्या सगळ्या जाणांक 26,800 ग्रॉस रेम्युनरेशन, 1,950 एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई EPF 1,800. ग्रॉस सॅलरी वील बी द 2,500. हाजो आमी फ्रॉम द 1st of August तांकां हाजे बेनिफिट्स जो आहा हो सगळो मेळटलो. बट त्याच बरोबर तो नॅशनली मेळटलो. म्हणजे इन शॉर्ट जो 8 वर्सां एम्प्लॉय 7 वर्सां जेका कंप्लीट जाली ताका हे मेळटले. बट जेका 20 वर्सां कंप्लीट जाता ताका ऑलमोस्ट ही डबल सॅलरी मेळटली. म्हणजे ताका ह्या सॅलरीन मेळची ना, ताजी सॅलरी जी आसा इट इज ऑलमोस्ट 40,000 रुपीज क्रॉस जातली. इट वील गो अप टू द 50,000 रुपीज. म्हणजे जेणे करून जेणी कंटिन्युअसली फाटली 20 वर्सां म्युनिसिपालिटीचो जर लेबर म्हणून काम केलां आसत जाल्यार ताका तेजो मोबदलो मेळपाक जाय म्हणून आमच्या सरकारात घेतलेलें डिसिजन. हे डिसिजन जे आसा हे एप्रॉक्सिमेटली मोर देन 3,000 कामगार जी फाटली म्हणजे 20 वर्सां पासून 20 वर्सां पेक्षा चड काळ म्हटल्यार जाता जे डेली वेजीस म्हणून गव्हर्मेंटात आनी गव्हर्मेंटाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटांनी काम करताले तांचेर अन्याय जातालो तो रिजॉल्व करपाचें काम म्हज्या सरकारात केलां. आमच्या कडेन रिकॉर्ड आहा त्या प्रमाणे ही संख्या 3,000 प्लस जाता. बट 3,000 जेंकां जाता ज्या डिपार्टमेंटांनी तांचे जाता तितके बेगीन आपले रिकॉर्ड्स जेका 7 वर्सां कंप्लीट जाल्या ते रिकॉर्ड वीथ द हेड ऑफ द डिपार्टमेंटान सबमीट करपाचे आनी जशी ताका वर्सां कंप्लीट जाल्या तितक्या प्रमाणात तेजी सॅलरी इन्क्रिमेंट जो आहा पळय न्ही हो मेळटलो आनी आतांच्यान सगळे बेनिफिट्स जे आसा पळय न्ही हे सगळे बेनिफिट्स तांकां लागू जातले.
ना 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 गोवा ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन इज अ कंप्लिटली सेपरेट कॉर्पोरेशन. ताज्या खातीर आमी सगळे बेनिफिट्स हे वेगळे दिता. इट इज अ गव्हर्मेंट कॉर्पोरेशन इज अपॉइंटेड स्पेशली फॉर टू डिप्लॉय द वेरियस टायप्स ऑफ स्टाफ. तेका हो लागना, तेका आमी बेनिफिटूच वेगळे दिता. तेका ऑलरेडी तेंच्यांनी थोडी ही सॅलरी क्रॉसूय केल्ली आहा. दे आर नॉट द डेली वेजीस. दीज आर नॉट द कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ. फॉर कॉन्ट्रॅक्च्युअल वी आर कमिंग अप विथ द डिफरंट स्कीम. दीस इज ओनली द डेली वेजीस जे गव्हर्मेंटाच्या डिपार्टमेंटांनी डेली वेजीस म्हणून काम करताले आनी तेका निव्वळ ताजो म्हयनो जालो काय तेका 13,000 किंवा 14,000 रुपया फक्त डायरेक्टली मेळटाले. तेका कांयच EPF मेळनासलो, ESI मेळनासलो, PF मेळनासलो, कांयच मेळनासलें. सफाई कामगारूय आयले. म्हणजे सफाई कामगारांचोच आंकडो जवळपास 800च्या वयर आसा सगळ्या मुन्सिपाल्टीनी आहा तेका. ओके. आनी हॅन्स फोर्थ अशा पद्दतीचे डेली वेजीस घेवपाक कंप्लिटली 100% बॅन. जर ते लोकल डिपार्टमेंटान कोण लोकल हेंच्यांनी जरी घेतले जाल्यार ते तांचेर उरतले. त्या ती तांच्या कडेन म्हणजे मुन्सिपाल्टी कॉर्पोरेशनांच्या कडल्यान डायरेक्टली बरोवन घेवनूच तांकां आमी ही सॅलरी दितले. हॅन्स फोर्थ तांच्यांनी डेली वेजीस वर्कर अपॉयंट करपाचे ना. इफ समवन वॉन्ट्स जाल्यार तांच्यांनी ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनांतल्यान घेवपाचो. मागीर तो MTS आसूनी, प्लंबर आसूनी किंवा तो सेक्युरिटी गार्ड आसूनी, जेका कोणाक जाय तेणी फक्त ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनांतल्यानूच घेवपाचो. तेणी बाकीच्यांनी घेवपाचें ना. हे पळय, रिटायरमेंटाक लागीं पावल्या 58 वर्सां जो पावल्लो आसा त्याची सॅलरी जी आहा पळय न्ही 60,000च्या वयर वयतली. ताका 2 वर्सांक तितकी सॅलरी मेळटली. तेका आमी 2 वर्सांचोच मेळटलो. ताका आतां हांवें स्कीम आतां हाडल्या ताका 2 वर्सांचो मेळटलो. आतां पासून फुडें जे जमा जाता त्या नुसार तांकां ती पेन्शन मेळटली. EPF आसा. 3,000 लोकांक फायदो जातलो. सगळे सफाई कामगार धरून. आयन ओवर डंप पॉलिसीत एक स्मॉल रिविजन केल्लें आसा. तांचे रिगार्डींग डॅट म्हणजे लीज आनी लिजा भायर हो एक हें आशिल्लो भितरलो. आनी तितूंतलो एक तुका टॅक्निकल वर्ड्स म्हणजे ते आपल्या ताका म्हाका आत्तां वर्ड याद जायना. एक सांगता तुका हांव मागीर. डेट रिलीफ लास्ट एक्सटेंशन आसा. ओके. this much telling in short right. जे डंप पॉलिसीन टेलिंग म्हणून जे ते पयलीं दवरताले तर तेंच्यांनी थोड्या जाणांनी लिस्टेड केल्ले, थोड्या जाणांनी लिस्टेड करूंक नाशिल्ले. आफ्टर द वॉशिंग ऑफ द ओर टेलिंग म्हणून खूब मोठ्या प्रमाणात डेपॉझीट जाल्लो आसा वीच इज अगेन आउट ऑफ द लीज. दॅट टेलिंग इज ऑल्सो इन्क्लुडेड इन टू द डंप पॉलिसी. बिकॉज ना जाल्यार ते तशेंच पडून थंयच उरताले. थँक्यू.